महाराष्ट्रातील 48 मतदारसंघावर सगळीकडे एकच चर्चा चालू आहे। कोणता उमेदवार कुठून उभा राहणार आहे, कोणता पक्ष कुणाला उभा करणार आहे आणि कोणता पक्ष कोणत्या उमेदवाराला तिकीट देणार आहे हे सगळं समीकरण चालू असतानाच पण यामध्ये एक असा मतदारसंघ आहे जिथे सगळ्यात जास्त जी चुरस पाहायला मिळते ती महायुतीमध्ये आणि तो मतदारसंघ आहे तो म्हणजे अमरावती लोकसभा मतदारसंघ। आता अमरावती लोकसभा मतदारसंघात ज्या पद्धतीचं राजकारण चालू आहे आणि ती पाहता ही निवडणूक जी आहे ती अतिशय क्लिष्ट होणार आहे की रंगतदार होणार आहे हे लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होते। पण यामध्ये एक तिसरं नाव म्हणण्यापेक्षा चौथं नाव जे समोर येते ते म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे जे युवा नेते आहेत सुजात आंबेडकरांचं। आता असं बोललं जाते की इथून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुजात आंबेडकर हे निवडणूक लढवणार आहेत आणि निवडणूक राणा वर्सेस आंबेडकर अशी असणार आहे। अर्थात यामध्ये बाजी कोण मारेल, इथलं समीकरण काय असणार आहे, इथली रणनीती काय असणार आहे आणि इथले राजकीय गणिती आकडे काय असणार आहेत हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आपण आज प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय बेधडक टॉक्स। अर्थात आपला विषय कसा असतो, अगदी बेधडक असतो। मंडळी, आपण या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। हा मुद्दा हा विषय आवडला तर जास्तीत जास्त लाईक करा आणि त्याचबरोबर शेअर सुद्धा करा। आता आपल्याला अमरावती लोकसभा मतदारसंघातलं जातीय जी समीकरण आहे ते पाहिलं पाहिजे। जवळपास या मतदारसंघामध्ये दलित मतदाराची संख्या ही 18% जवळपास जाते, तर मुस्लिमांची संख्या जी आहे म्हणजे अमरावती लोकसभा मतदारसंघात मुस्लिमांची जी मतदारसंख्या किंवा लोकसंख्या जी आहे ती 18 ते 20% आहे असं बोललं जातं। आता म्हणजेच एकंदरीत जर पाहिलं तर पुरोगामी विचारसरणीच्या लोकांची संख्या ही इथे कुठेतरी जास्त प्रमाणामध्ये दिसून येते। तर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मतदारसंघामध्ये जेव्हा 2019 मध्ये नवनीत राणा उभ्या राहिल्या होत्या आणि तेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी त्यांना पाठिंबा दिला होता। नंतरच्या काळात त्यांनी आपली भूमिका बदलली आणि कुठेतरी भाजप प्रमाणची जी विचारसरणी आहे त्यांनीची पाहायला मिळाली। आता साहजिकच यामुळेच त्यांचं म्हणजेच रवी राणा आणि नवनीत राणा यांचे जे संबंध आहेत ते फडणवीसांबरोबर कुठेतरी चांगले पाहायला मिळाले आणि आता कुठेतरी भारतीय जनता पक्षामध्ये ते प्रवेश त्यांचा होईल आणि त्यांना त्याच पक्षामधून तिकीट देखील दिलं जाईल अशी देखील चर्चा आता सध्या जोर धरू लागली आहे। आता यामध्ये मोठी गोष्ट आहे म्हणजे इथले जे जुने शिवसैनिक आहेत आनंदराव अडसूळ यांचा जर आपण विचार केला तर ते कुठेतरी आता शिंदे गटामध्ये आलेले आहेत आणि त्यांचं एक मोठं वर्चस्व, एक मोठी ताकद या अमरावती लोकसभा मतदारसंघात आहे आणि त्यांचं एक मोठं संघटन देखील आहे। आता साहजिकच ते शिंदे गटात आले म्हणजे त्यांना कुठेतरी आपल्याला जागा लढायला भेटली पाहिजे असा त्यांचा मानस होता। पण ज्या पद्धतीनं आता राणा भाजपमध्ये येऊन त्यांना तिकीट दिलं जाणार आहे असं बोललं जाते। त्याचबरोबर मध्यंतरी अशी एक भूमिका आली होती मंडळी की अडसूळ हेच प्रचार म्हणजे राणांचा प्रचार करणार आहेत असं बोललं जात होतं। पण अडसूळ यांनी ही साफ गोष्ट नाकारली आणि त्यांनी स्पष्ट त्यांची भूमिका केली। ते म्हणाले की मला जर राजकारण सोडायची वेळ आली तर मी राजकारण सोडेल, पण मी राणा यांना पाठिंबा देणार नाही किंवा मी त्यांचा प्रचार सुद्धा करणार नाही। आता दुसरीकडे पाहिलं तर बच्चू कडूने देखील त्यांचे या ठिकाणी संकेत दिलेले आहेत की मी इथून महाविकास आघाडी किंवा महायुती होऊन जर या ठिकाणी म्हणजे अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये जर चांगला उमेदवार दिला नाही तर प्रहारच्या वतीनं अमरावती लोकसभा मतदारसंघाला एक चांगला पर्याय देऊ। अर्थातच ही लढत ही तिघांमध्ये होण्याचे चिन्ह देखील आहेत। आता जवळपास बघा महायुतीमध्ये प्रहार असेल, शिवसेना म्हणजे शिंदे गटाची असेल किंवा नवनीत राणा असतील, भाजप असेल, यांचं एकमेकांचं अजिबात कुणाला पटत नाही। याचाच फायदा वंचित बहुजन आघाडीला कुठेतरी होऊ शकतो की इथं मतदार जर पाहिला तर दलित समाज हा जास्त आहे। आता दलित समाज असेल किंवा मुस्लिम समाज यांची जी संख्या आहे ती जास्त आहे आणि ही जागा ही एससी प्रवर्गासाठी राखीव आहे। त्यामुळे आपण वंचित बहुजन आघाडीचा जर विचार केला तर या तिहेरी भांडणात सरळ जो विजय आहे तो आंबेडकरांचा होतो। तसेच त्यांनी या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसापासून मोर्चेबांधणी केली आहे, सभा घेतल्या आहेत, बैठका घेतल्या आहेत, वेगळ्या ठिकाणी त्यांनी भेटी दिलेल्या आहेत, त्यामुळे त्यांचा एक मोठा मतदार गठ्ठा जो आहे तो तयार होतोय। युवकासोबत सुजात आंबेडकरांचे चांगले संबंध आहेत। त्याचबरोबर सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर कुठेतरी नवनीत राणा विरुद्ध सुजात आंबेडकर हे युद्ध रंगणार आहे आणि या युद्धामध्ये कुठेतरी सुजात आंबेडकर हे सरळ विजयी ठरू शकतात अशी देखील शंका वर्तवली जाते आहे। मंडळी, आता तुम्हाला काय वाटतंय, अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये सुजात आंबेडकर बाजी मारणार की जे नवनीत राणा आहेत ते बाजी मारणार, रवी राणा जी बाजी मारणार? हे मत तुमचं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। हा मुद्दा हा विषय आवडला तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, त्याचबरोबर लाईक सुद्धा करा आणि आमच्या
बेधडक टॉक्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा बेधडक टॉक्स. अर्थात आपला विषय कसा असतो, अगदी बेधडक असतो. धन्यवाद.